पॅरिस मधली ही भव्य इमारत आहे पॅन्थियन. वास्तुकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना. एकेकाळचं हे चर्च आता राष्ट्रीय स्मारक आणि समाधी स्थळ आहे. मारी क्युरी, व्होल्टेअर, व्हिक्टर ह्युगो यांच्यासारखे अनेक महान लोक इथं विश्रांती घेत आहेत. इथे आपल्याला पाहायला मिळतो पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे याचा थेट पुरावा देणारा फुको पेंडुलम. नमस्कार मित्रांनो, मी संतोष कोल्हे आणि तुम्ही पाहताय जेथे जातो तेथे. मेट्रो स्टेशन पासून अगदी 5-7 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे मी चालतच पॅन्थियॉनच्या दिशेने निघालो. दोन्ही बाजूला असलेल्या पॅरिसच्या सुंदर आणि आकर्षक इमारतींमधून पॅन्थियॉनचा घुमट लांबूनच नजरेला पडला. जवळ आल्यानंतर या इमारतीची भव्यता जाणवली. रस्त्याच्या अगदी कडेला विश्रांती करण्यासाठी म्हणून बाकं बनवून ठेवण्यात आलेली आहेत. मी गेलो तेव्हा चक्क इथे काही जण विश्रांती घेत छानपैकी पहुडले होते. पॅन्थियॉनच्या इमारतीचा बाह्य भागही अतिशय कलात्मकरित्या बांधला आहे. दर्शनी भागाचे उंच खांब आणि त्यावर असलेल्या शिल्पाकृतींनी माझं लक्ष वेधून घेतलं. लांबच लांब रांग टाळता यावी म्हणून मी पॅन्थियॉनचं तिकीट ऑनलाईन बुक केलं होतं. तिकीट दाखवून मी पॅन्थियॉनच्या आतल्या भागात प्रवेश केला. आत शिरल्यानंतर खऱ्या अर्थानं पॅन्थियॉनची भव्यता जाणवते. बाहेरून आपल्याला जो गोल घुमट दिसत होता त्याचा अंतर्गत भागही अतिशय सुंदर पद्धतीने आतून साकारला आहे. उंच खांब, भिंतींवरची आकर्षक चित्र आणि वेगवेगळ्या प्रकारची शिल्प यांनी हे सभागृह सजलं आहे. या संपूर्ण भिंतीवर फ्रेंच राज्यक्रांती आपल्याला चित्ररूपात दिसते. भव्य सभागृहाच्या अगदी मधोमध फ्रेंच प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करणारे एक शिल्प मला दिसलं. सुप्रसिद्ध फ्रेंच शिल्पकार फ्रान्सवा लिओन सिकार्ड यांनी हा शिल्पसमूह बनवला आहे. द नॅशनल कन्व्हेन्शन असं या शिल्पसमूहाला नाव दिलं आहे. या शिल्पसमूहाच्या मध्यभागी फ्रेंच प्रजासत्ताकाचं मानवी रूप असलेली मारियान आपल्याला दिसते. प्रजासत्ताकाच्या मूल्यांचे प्रतीक म्हणून हा शिल्पसमूह घडवण्यात आला. खरं तर 18व्या शतकामध्ये 15व्या लुईनं या इमारतीचं बांधकाम चर्चसाठी म्हणून केलं होतं. परंतु फ्रेंच राज्यक्रांतीनंतर हे चर्च राष्ट्रीय स्मारक आणि धर्मनिरपेक्ष समाधी स्थळ बनलं. या सभागृहाच्या एका बाजूला लांबूनच काचेच्या शोकेसमध्ये ढिगाऱ्यासारखं काहीतरी दृश्य मला दिसलं. जवळ गेल्यानंतर त्याचा अर्थ उमगला. जर्मन कलाकार अन्सेल्म किफर यांनी बनवलेली एक भव्य कलाकृती मला दिसली. पहिल्या जागतिक महायुद्धात सहभागी झालेले फ्रेंच लेखक आणि सैनिक यांचा सन्मान करण्यासाठी म्हणून ही कलाकृती बनवली गेली. शिसं, सिमेंट, काटेरी तार, गवत आणि वाळलेल्या फुलांचा वापर करून ही प्रतिकात्मक कलाकृती बनवण्यात आली आहे. किफर हा अशा मोठ्या आकाराच्या पेंटिंग्स आणि इन्स्टॉलेशनसाठी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.
किफरची ही कलाकृती आपल्या कायम स्मरणात राहते. ही कलाकृती पाहत असतानाच माझी नजर उंच गोल घुमटात टांगलेल्या एका लंबकाकडे गेली. हा फुको पेंडुलम, पृथ्वीच्या फिरण्याचा थेट पुरावा. फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ लिओन फुको यांच्या नावावरून हा पेंडुलम ओळखला जातो. 1851 साली फुको यांनी पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे याचा पुरावा म्हणून हा पेंडुलम बनवला. हा पेंडुलम छतापासून एका तारेला लटकवण्यात आलाय. त्याच्या भोवती गोलाकार वर्तुळ आपल्याला दिसतं. 24 तासात पृथ्वी जसजशी फिरते तसतसा हा पेंडुलम झोका घेत आपली दिशा बदलतो, ऑसिलेट होत राहतो. कुठल्याही जड वैज्ञानिक प्रयोगाशिवाय अतिशय सोप्या पद्धतीनं आपण आपल्या डोळ्यांनी पृथ्वीच्या रोटेशनचा हा पुरावा पाहू शकतो. या पेंडुलमचं पहिलं प्रात्यक्षिक म्हणजे पहिलं सार्वजनिक प्रदर्शन फुको यांनी फेब्रुवारी 1851 मध्ये पॅरिस मधल्या पॅरिस ऑब्झर्वेटरीमध्ये केलं. त्यानंतर काही आठवड्यांनी हा पेंडुलम पॅन्थियन मध्ये आणून लावण्यात आला. हा पेंडुलम म्हणजे 28 किलो वजनाचा शिशाचा एक गोळा आहे आणि त्याला पितळानं पॉलिश केलेला आहे. 67 मीटर लांब तारेनं हा पेंडुलम वरच्या घुमटात बांधलेला आहे. अशा प्रकारचे पेंडुलम आपल्याला जगभरच्या विद्यापीठांमध्ये आणि विज्ञान संग्रहालयामध्ये दिसतात. पुण्याच्या आयुका या खगोलशास्त्राशी संबंधित संस्थेमध्ये मी पहिल्यांदा हा पेंडुलम पाहिला होता. हा पेंडुलम बघितल्यानंतर मी तळघराच्या दिशेने निघालो. इथे आहेत फ्रान्स मधल्या महत्वाच्या व्यक्तींच्या समाध्या, म्हणजे त्यांचे अवशेष इथे ठेवलेले आहेत. त्यांची थडगी इथे बांधण्यात आलेली आहे. खाली तळघरात आल्या आल्या सगळ्यात आधी मला दिसली ती व्होल्टेअरची समाधी. व्होल्टेअर हा 18व्या शतकातला फ्रान्स मधला एक महान तत्वज्ञ, लेखक आणि विचारवंत होता. फ्रान्स मधल्या सगळ्यात प्रभावशाली व्यक्तींमध्ये व्होल्टेअरची गणना होते. धर्मातल्या अंधश्रद्धा आणि अन्याय याच्यावर टीका करण्यासाठी म्हणून तो प्रसिद्ध होता. फ्रीडम आणि फ्रीडम ऑफ स्पीच याचा तो जोरदार समर्थक होता. मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती मारी क्युरी यांची समाधी बघण्याची. भौतिक शास्त्रातल्या रेडिओ ऍक्टिव्हिटी विषयीच्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. भौतिक शास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळणारी ही पहिली स्त्री होती. 5वी-7वीच्या विज्ञानाच्या पुस्तकापासून मारी क्युरी आपल्याला सतत भेटत राहिलेले आहेत. मारी क्युरी आणि पिएरे क्युरी हे दोघेही पती पत्नी संशोधक होते. हे पहिलं विवाहित जोडपं ज्यांना एकत्र नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांच्या समाधीसमोर मी क्षणभरासाठी नतमस्तक झालो. सुप्रसिद्ध साहित्यिक व्हिक्टर ह्युगो यांचा अंत्यविधीही 1 फेब्रुवारी 1885 रोजी पॅन्थियॉनच्या परिसरातच झाला होता. व्हिक्टर ह्युगो यांच्यासह फ्रान्समधल्या अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या समाध्या इथे आहेत. विज्ञान, इतिहास आणि वास्तुकला या तिन्ही गोष्टींचा अनुभव आपल्याला पॅन्थियॉन पाहताना येतो. माझ्यासाठी ही टूर अतिशय लक्षात ठेवण्याजोगी झाली. पॅन्थियॉनची उंची इतकी आहे की आयफेल टॉवर उभारण्याच्या आधीपर्यंत पॅरिसमधली ही सगळ्यात उंच इमारत होती. या उंच इमारतीच्या वर आपल्याला जो गोल घुमट दिसला होता तिथे जाता येत होतं आणि तिथून पॅरिसचं दृश्य खूप सुंदर दिसत होतं. पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा घुमटात जाण्यासाठी म्हणून प्रवेश बंद होता. त्यामुळे मला हे दृश्य बघता आलं नाही. सांत झुनविएव या पॅरिसमधल्या एका ऐतिहासिक आणि प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीनं माझं लक्ष वेधून घेतलं. हे ग्रंथालय पॅन्थियॉनच्या अगदी समोर आहे. या इमारतीचं बांधकाम 1843 ते 1855 या काळात केलं गेलं. प्रसिद्ध फ्रेंच वास्तुशिल्पकार हांद्री लाब्रूस यांनी लोखंडाचा वापर करून आधुनिक शैलीत ही इमारत बांधलेली आहे. इमारतीचा बाहेरचा भाग हा सर्वोत्कृष्ट डिझाईनसाठी म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण इमारतीच्या बाहेरच्या भिंतींवर प्रसिद्ध लेखक आणि विद्वानांची नावं कोरलेली आहेत. या ग्रंथालयाकडे जगभरच्या वेगवेगळ्या भाषांमधल्या 30 लाखाहून अधिक पुस्तकांच्या संहिता संग्रहित केलेल्या आहेत. यामध्ये काही दुर्मिळ हस्तलिखित तर आहेतच, पण त्यासोबत 16व्या शतकातल्या धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथांचाही समावेश आहे. पॅरिसमध्ये जर तुम्ही कधी फिरायला आलात
तर हे पॅन्थियॉन अजिबात मिस करू नका. आणि हे ठिकाण पॅरिसच्या अगदी मध्यवस्थित असल्यामुळे तिथे पोहोचणं खूप सोपं आहे. कार्डिनल लुमॉन, लुक्समबर्ग, मुबे, म्युच्युअलिटे ही 3 मेट्रो स्टेशन अतिशय जवळची मेट्रो स्टेशन आहेत. कुठेही उतरून तुम्ही अगदी चालत 5 ते 7 मिनिटात पॅन्थियॉन पर्यंत पोहोचू शकता. पॅन्थियॉनच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन तिकीट बुक करता येतं. त्यामुळे आपला रांगेतला वेळ खूप वाचतो. हे पॅन्थियॉन रोज सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30 या वेळात खुलं असतं. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माझी पॅन्थियॉनची भटकंती? आवडली ना? मग पटकन लाईकचं बटन दाबा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पॅरिस विषयीचे आणखीन काही व्हिडिओज मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. ती व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी म्हणून आपल्या मित्रांबरोबर तो शेअर करा. पाहत राहा जेथे जातो तेथे. थँक्यू.